स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? आशा आहे की तुम्ही तरी सगळे मजेत मस्त असताल. तर मी बिलकुल मजेत मस्त नाही. बघा माझा चेहरा किती काळा ढूस झाला आहे. तब्येत सध्या अशी खराब झाली. 2 दिवसातच एवढा फरक झाला आहे. किती किती अवघड आहे विषय बाबा, लय अवघड आहे. आज तर माझा दिवसभर व्हिडिओ नाही आलेला कारण मी कोर्टामध्ये गेलते. माझी तारीख होती आज. आलंय आमच्या नशिबाला कोर्ट कचेरी खेटणं. बापाने हुंडा द्यायचा, जन्म द्यायचा, लहानाचं मोठं करायचं, असल्या खटकायच्या हवाली करायचं, त्या लोकांनी आपलं आयुष्य बरबाद करायचं, त्यांचे मुलं जन्माला घालायची, आपण सांभाळ करायचा स्वतः कष्ट करून, त्यांचा सहारा नसताना, घरच्यांचा सहारा नसताना आणि कुणाचाच जगाच्या पाठीवर सहारा नसताना आपण हे सगळं त्यांना सांभाळ करायचा, आपण जगायचं कष्टाने. वरून लोक नावं ठेवणार, नातेवाईक नावं ठेवणार, तेवढ्याला तोंड द्यायचं, समाजाला तोंड द्यायचं. बापरे, काय आयुष्य माझं. हनबंड्या बाबा, तुझ्यासारखा जन्म असता माझा तर बरं झालं असतं रे. तुला काय टेन्शन नाही बंड्या, तू एकदम मजेत आहे रे बाळा. तू लय भारी तुझं आयुष्य. मी तर म्हणते देवा मला ह्याच्यासारखं आयुष्य दे बाबा. आमच्या बंड्या बघा मज्जेत आहे, मजेत. आता म्हणताना असं का बोलायली इकडं हो. माझं आयुष्य खूप खडतर झालेलं आहे भावांनो. कुत्रं फडफडलं बघा, खरी गोष्ट झाली ही. देवाने एवढा संघर्ष लावणार माझ्या आयुष्यात, मी तोंड देवले ना. आता हे कुत्रे तिकडं लांब जा, ते शिपटे हलवायले. बरं ये इकडं तर शिपटे हलवू नको. ह्याचे केस तोंडात चालले त्यामुळे मला थुकावं लागलं माहिती का. नुसतं फडफड शिपटी हलवायला इकडं नीट उभार गपचूप. तर माझं आयुष्य लय खडतर झालंय. आज कोर्टात तारीख करून आले. काही नसते बरं का, काही नसते. गरिबाला न्याय नाही आहे आणि हे लोक कधी पलटी खातील ते सांगता येत नाही. आता मला जास्त काही बोलायचं नाही ह्या विषयावर. वेळ आल्यानंतर मी सगळं काही सांगेल, पण आजच मला लगे काही सांगायचं नाही आहे कारण मी खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहे, खूप ताणतणावामध्ये आहे आणि फारच आयुष्य उद्ध्वस्त झालं माझं. जेवढा चेहरा छान दिसते, जेवढं शरीर तगडा दिसते, पण काय उपयोग नाही त्या शरीराला, त्या चेहऱ्याला. एवढा संघर्ष आणि पैशाच्या पुढं ह्या लोकांना माणुसकी काही नसती, काहीच. आणि आपण अपेक्षा करतो की आपल्याला हा न्याय देईन, तो न्याय देईन, पण न्याय मिळणं मुश्किल झालं आहे मला. मी खूप ठोकरा खाल्ल्यात, खूप वेदना सहन केल्यात, पण आज ही वेदना संपलेल्या नाही आहेत माझ्या. तसले लोक मला नीच प्रवृत्तीच्या खालच्या थराचे भेटले आणि त्यात माझं अर्ध आयुष्य कोर्ट कचेरीमध्ये गेलं. पैसा सध्या गेला, अजून बी मला न्याय भेटलेला नाही आहे. आणि काही लोकांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सध्या केलेला नाही आहे मला. पण मी हरणार नाही आहे. जरी त्या लोकांनी मला ट्रोल केलं असेल तरी मी हरणार नाही आहे. आणि राहिला प्रश्न त्या लोकांचा, आता त्यावेळेस मी व्हिडिओ टाकला त्यांच्याबद्दल की बाबा ह्यांनी मला नांदवलं नाही, ह्यांनी मला असं हाव केलं, त्याव केलं. तर परत लगेच टॉर्चर, आमचा व्हिडिओ का टाकलास. ह्यांना मी व्हिडिओ टाकला तर एवढा राग आला आणि ह्यांनी माझं आयुष्य बरबाद केलं, त्याचा मला किती राग येणार आहे. मला स्पष्ट म्हणते तू नांदवायच्या लायकीची नाही, नांदविणार आहे बा, नको नांदू, तुझ्या कोण महागं लागायले. काय करणार, आमच्या नशिबाला आले. शेवटी तुमची लाईफ आहे, तुम्ही निर्णय घेऊ शकताय, पण कुणाचं आयुष्य बरबाद करणं हा तुमचा न्याय नाही आहे किंवा हा तुमचा, हे तुमची वागणूक नाही आहे. कळलं का? तुम्हाला समजत नाही आहे बाबांनो. तुम्ही जरी आज माझं वाटोळं केलं असलं, मला त्रास दिला असला, तरी कर्म सोबत आहेत प्रत्येकाच्या. कर्म चांगले करा तरच तुमच्यासोबत चांगलं होणार आहे. आज तुमच्या सध्या घरात काही चांगलं नाही आहे, पण मी हारले नाही आहे. काय करायचं ते केलं आहे कोर्टमध्ये. मी माझं काय चालायचं ते चालणार आहे, व्हायचं ते होणार आहे. मी काय घाबरणार नाही, कारण मी तोपर्यंत घाबर नाही जोपर्यंत मला न्याय भेटत नाही आहे. तोपर्यंत मी खूप संघर्ष करत आले. माझी कोणाला कीव दया अजिबात नाही आहे आणि येऊ बी शकत नाही. लोकांना पैसा दिला, पैसा प्यारा आहे, बाकी काही नसते. पैसा प्यारा आहे फक्त. पैशाच्या पुढं कुणाचं आयुष्य बरबाद होऊ नाही तर चांगलं होऊ, काही घेणं देणं नसते कोणाला. आता मी कोणाबद्दल बोलते हे तुम्हाला नाही समजणार, पण योग्य वेळी मी नक्कीच सांगणार आहे. आत्ता मला काही सांगायचं नाही. आता मला ह्याच विषयावर बोलायचं की मी खूप एकटी पडली. ना तर आईवडिलाचा आधार आहे, ना तर भावांचा आधार आहे, ना तर कोणी खंबीर माणूस माझ्यासोबत आहे. त्यामुळं मी एकटी पडलेली. आणि आहे म्हणजे आपण फक्त धर्मासारखं इथं राहू शकतो, ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. ती बी आपल्याला
म्हणजे नाही का असं वेदना होत आहेत की आपल्यासोबत असं का घडलंय, आपण कोणाच्या जीवावर तरी बोज बनून राहिलोत. प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायचं, ह्या जगाला, ह्या गावाला, ह्या नातेवाईकाला, सगळ्या गोष्टीला तोंड द्यायचं म्हणजे काय साधी गोष्ट नाही आहे ती. खूप मोठा इतिहास घडला आहे माझ्या तर जीवनाचा. बापरे, अशी वेळ कोणावर सध्या येऊ नये. डेंजर विषय, वकिलांना एवढे पैसे द्यायचे, पुन्हा घर चालवायचं, पोरांचं शिक्षण. थकले अक्षरशः मी, थकले. आणि लोकांना काय घेणं देणं आहे, कोणाचं चांगलं हो कोणाचं वाटोळं हो. मी एवढा अनुभव घेतला आहे अक्षरशः. आपण जर आपले वेळ वाईट असेल तर आपलं कुणीच नाही, फक्त हे आपले मुख्य जनावर आहेत. पण त्यांना आपल्याला काही देता येत नाही, हे फक्त आपल्याला माया लावू शकतात. हा ना बंडे, बंड्या, ए बंडू. बघा मी इकडे येऊन बसले तर बंडे आमचा महाग येऊन बसलाय. बंडे हाय कर. वाघ माझा पिल्लू बंड्या. पण जाऊ द्या, देव बी त्याच्याच मागं संघर्ष देते ज्याला संघर्ष करता आले, लढता आले, झुंजता आले. आता मी काही लोकांबद्दल बोलते, काही लोक म्हणते की त्यांची बराबरी तू नाही करू शकत, पण तरीही बोलते एकदा मी, कारण मी भोगलंय. सिंधुताई सपकाळनी खूप मोठा संघर्ष केला आहे. त्यांच्या अंगावर अक्षरशः लोकांनी शेण टाकलेलं आहे, त्यांना मशनातली भाकर खावा लागली. अक्षरशः मशान जळत होतं त्याच्यावर त्यांनी भाकर भाजून खाल्लेली, आणि पाणी सध्या तिथलंच त्या मडक्यातलं घेतलंय फोडलेलं. त्याच्यापेक्षा तर कमीच आहे आपल्यावर टाईम. आणि काही ना काही परमेश्वर रस्ता काढीन. सगळ्या संत लोकांच्या परीक्षा घेतलेल्या, तशी आज माझी एक निर्मळ आणि स्वाभाविक आणि इमानदार पुरीच्या नशिबी हे सगळं आलेलं आहे. त्याच्यामुळं मी भोगायले कदाचित. पण असं वेळ कुणाच्या वाटेला येऊ नये. सगळ्या गोष्टी झेलणं, लेकरं बाळं, संसार, लोकांना तोंड देणं, नवरा नाही नशिबाला तसला भेटला, एकटी बाई कारण एकटी असती तर एकटा जीव कसा बी जगते हो. पण 2 लेकरांचं भविष्य घडवायचे म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि त्यासाठी आपल्याला किती किती काही काही सहन करावं लागते. जे संसार करून आहेत त्यांना माहिती आहे. आणि नक्कीच काय घडलं आज हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगू नाही शकत, सॉरी. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार. तर चला, आता अंधार पडायला आहे, कपडे सुद्धा धुवायचे राहिलेत माझे तसेच आहेत. मी घरी आलेली आणि 2 दिवस झालं मी इथं हरभर काढायचे जात होते, पण 2 दिवस झालं नाही, कारण मी आईसोबत पण बोलत नाही आहे. आमचे झाले थोडेसे वाद, तरी पण मी इथं आले. असं वाटतंय ना मरून जावं कधी कधी, पण का देवानं 2 लेकरं दिलेत मला, त्याच्यासाठी जगायले मी. तर सगळं काही मी हळूहळू सांगून तुम्हाला. भेटूया नंतर. बाय बाय. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर करा. धन्यवाद.